Welcome in the second video on organic binary mixture separation and identification. In this video we are going to discuss how the solid liquid or liquid liquid mixture separated and how the identification of two compounds from such mixture are identified. So let's begin with the uh, separation of solid liquid or liquid liquid mixtures. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की सॉलिड सॉलिड मिक्सचर जर असेल तर ते कसं सेपरेट करायचं आणि त्याच्यामधले जे दोन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत त्यांचं आयडेंटिफिकेशन कशा पद्धतीनं करायचं. तर या व्हिडिओमध्ये आपण स्पेसिफिकली सॉलिड लिक्विड मिक्सचर असेल किंवा लिक्विड लिक्विड मिक्सचर असेल तर ते कसं ठरवलं जातं, त्याच्यानंतर त्यांचं सेपरेशन कशा पद्धतीने केलं जातं आणि सेपरेट झाल्यानंतर मग त्या दोन कंपाऊंडचं आयडेंटिफिकेशन कशा रीतीने केलं जातं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर दिलेलं मिक्सचर हे सॉलिड लिक्विड आहे का लिक्विड लिक्विड आहे हे ठरवण्यासाठी एक सिंपल टेस्ट आहे. एक ड्राय वॉच ग्लास घ्यायचा, त्या ड्राय वॉच ग्लासवर दिलेलं मिक्सचर जे आहे ते चांगलं स्टर करायचं आणि त्याच्यामधले 5 ते 6 ड्रॉप्स त्या वॉच ग्लासवर घ्यायचे. त्या वॉच ग्लासवर थोडी अशी फुंकर घातल्यानंतर त्या वॉच ग्लासवर जर तुम्हाला सॉलिड कंपाऊंड दिसला तर दिलेल्या मिक्सचरची फिजिकल स्टेट ही सॉलिड लिक्विड असणार आहे. जर तुम्हाला सॉलिड कंपाऊंड त्या वॉच ग्लासवर फुंकर घातल्यानंतर दिसला नाही तर दिलेलं मिक्सचर जे आहे त्याची फिजिकल स्टेट ही लिक्विड लिक्विड असेल. आता सॉलिड लिक्विड मिक्सचर आणि लिक्विड लिक्विड मिक्सचर याच्यामध्ये सॉलिड लिक्विड जे मिक्सचर आहे त्याच्यामध्ये लिक्विड जे असेल ते व्होलाटाईल लिक्विड असतं. हे पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे. सॉलिड लिक्विडमध्ये जे लिक्विड असतं ते व्होलाटाईल लिक्विड असतं. व्होलाटाईल लिक्विड म्हणजे ज्याचा बॉइलिंग पॉईंट 100पेक्षा कमी आहे. आणि लिक्विड लिक्विड जर फिजिकल स्टेट असेल मिक्सचरची तर त्याच्यामधलं एक लिक्विड व्होलाटाईल असेल ज्याचा बॉइलिंग पॉईंट 100पेक्षा कमी आणि दुसरं लिक्विड जे आहे ते नॉन व्होलाटाईल असेल ज्याचा बॉइलिंग पॉईंट 100पेक्षा जास्त असेल. आता सॉलिड लिक्विड आहे का लिक्विड लिक्विड आहे दिलेलं मिक्सचर हे फाइंड आउट केल्यानंतर पुढची स्टेप येते ते म्हणजे सेपरेशन ऑफ सॉलिड लिक्विड ऑर लिक्विड लिक्विड मिक्सचर. आता या सॉलिड लिक्विड किंवा लिक्विड लिक्विड मिक्सचर जे आहे ते आपल्याला सेपरेट करायचं आहे. सो सेपरेशन ऑफ सच मिक्सचर्स सॉलिड लिक्विड ऑर लिक्विड लिक्विड can be carried out by simple distillation method. Now here the arrangement of a distillation assembly for the separation of solid liquid or liquid liquid mixture is shown here. तर संपूर्ण दिलेलं मिक्सचर ते मग सॉलिड लिक्विड असेल किंवा लिक्विड लिक्विड असेल ते या डिस्टिलेशन फ्लास्कमध्ये घेतलं जातं. सो दिस इज द डिस्टिलेशन फ्लास्क. या डिस्टिलेशन फ्लास्कमध्ये हे मिक्सचर घेतलं जातं. या डिस्टिलेशन फ्लास्कमध्ये हे मिक्सचर घेतल्यानंतर थर्मोमीटर याला अटॅच केलेला आहे. त्याच्यानंतर इकडं जी साईड आर्म आहे त्याला हा कंडेन्सर अटॅच केलेला आहे. कंडेन्सरचं एंड जे आहे ते या कोनिकल फ्लास्कमध्ये फिट करून प्लेस केलेलं आहे. त्याच्यानंतर इथं वॉटर इनलेट आहे, इकडं वॉटर आउटलेट आहे. दिस इज वॉटर आउटलेट. सो दिस इज द डिस्टिलेशन असेंब्ली, सेटिंग ऑफ द डिस्टिलेशन असेंब्ली. आता सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे की सॉलिड लिक्विड जर मिक्सचर असेल तर त्यातला लिक्विड कंपाऊंड जो आहे तो व्होलाटाईल असणार आहे. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला वायर गॉजच्या ऐवजी वॉटर बाथ इथं ठेवून आपल्याला मिक्सचर जे आहे हे हीट करायचं आहे. आता वॉटर बाथ कशासाठी वापरायचं तर वॉटरचं आपल्याला माहिती आहे की बॉइलिंग पॉईंट 100 आहे तर आणि व्होलाटाईल लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट 100च्या आत आहे. वॉटर बाथच्या साह्यानं डिस्टिलेशन फ्लास्कमधलं जे मिक्सचर आहे ते आपण हीट केल्यानंतर त्या मिक्सचरमधला सॉलिड लिक्विड असेल किंवा लिक्विड लिक्विड मिक्सचर असेल त्यातला व्होलाटाईल लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट ज्या वेळेस रीच होईल त्यावेळेस ते लिक्विड जे आहे ते व्हेपरमध्ये कन्वर्ट होईल. त्याच्या व्हेपर्स जे आहे त्या डिस्टिलेशन फ्लास्कच्या या साईड आर्ममधून इकडं कंडेन्सरमध्ये येतील.
कंडेन्सरमध्ये आपण काय केलेलं आहे की वॉटर सर्क्युलेशनमुळं कोल्ड कंडिशन मेंटेन केलेली आहे. त्या वेपर्स ज्यावेळेस या कंडेन्सरमधून पास होतील त्यावेळेस त्यावेळेस या ठिकाणी त्या व्हेपरचं कंडेन्सेशन म्हणजेच लिक्विडमध्ये कन्व्हर्शन होऊन ते लिक्विड जे आहे ते या ठिकाणी आपल्याला या कोनिकल फ्लास्कमध्ये आपल्याला कलेक्ट होताना दिसेल. आता हे लिक्विड जोपर्यंत डिस्टिल आउट होतं म्हणजे व्हेपरायझेशन होईल त्या लिक्विडचं, त्याच्यानंतर कंडेन्सरमध्ये त्याचं कंडेन्सेशन होईल आणि मग आपल्याला या ठिकाणी या कोनिकल फ्लास्कमध्ये लिक्विड जे आहे, व्होलाटाईल लिक्विड जे आहे ते कलेक्ट होताना दिसेल. आता हे सगळं होत असताना इथं थर्मामीटर जो आहे हा थर्मामीटर आपल्याला कॉन्स्टंट टेम्परेचर दाखवेल. ते कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजेच त्या व्होलाटाईल लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट असेल. ओके. आता हे लिक्विड जे आहे जोपर्यंत व्होलाटाईल लिक्विड त्या डिस्टिलेशन फ्लास्कमध्ये आहे तोपर्यंत ते या कंडेन्सरमधून या कोनिकल फ्लास्कमध्ये येत राहील. ज्यावेळेस त्या डिस्टिलेशन फ्लास्कमधलं व्होलाटाईल लिक्विड संपेल त्यावेळेस इकडं कोनिकल फ्लास्कमध्ये ते लिक्विड जे आहे त्या लिक्विडला ज्यावेळेस कंडेन्सरमधून ते कोनिकल फ्लास्कमध्ये पडतं त्यावेळेस त्याला डिस्टिलेट असं म्हटलं जातं. तर ते डिस्टिलेट ज्यावेळेस यायचं थांबेल याचा अर्थ काय होतो की डिस्टिलेशन फ्लास्कमधलं व्होलाटाईल लिक्विड जे आहे ते संपलेलं आहे. आता समजा मिक्सरची फिजिकल स्टेट सॉलिड लिक्विड असेल आणि व्होलाटाईल लिक्विड डिस्टिल आउट व्हायचं थांबलेलं जर असेल किंवा बंद झालं तर हा बर्नर जो आहे तो बाजूला काढायचा. त्याच्यानंतर ही डिस्टिलेशन असेंब्ली जी आहे ती इथून डिस्कनेक्ट करायची. थर्मोमीटर जो आहे तो काढायचा आणि त्याच्यानंतर ह्या डिस्टिलेशन फ्लास्कमधला जो रेसिड्यू आहे म्हणजेच सॉलिड कंपाऊंड जो आहे, सॉलिड म्हणजे तो हीट झाल्यामुळे त्याचं लिक्विडमध्ये कन्व्हर्शन झालेलं असेल, तो रेसिड्यू जो आहे तो ड्राय वॉच ग्लासवर ट्रान्सफर करून घ्यायचा. आपल्याला थोड्या वेळाने काही सेकंदानं त्या वॉच ग्लासवर सॉलिड कंपाऊंड तयार झालेला दिसेल. मग या पद्धतीनं हा सॉलिड कंपाऊंड सेपरेट झाला आणि इकडं या कंडेन्सरमधून व्होलाटाईल लिक्विड जे आहे ते या कोनिकल फ्लास्कमध्ये शिफ्ट झालं. सो दिस इज हाऊ we can separate solid from liquid if the physical state of the mixture is solid liquid. आता समजा फिजिकल स्टेट मिक्सरची लिक्विड असेल, if the physical state of the mixture is liquid, then again take whole mixture in this distillation flask, place water bath here. इथं जे वायर गॉज तुम्हाला दिसतंय त्या वायर गॉजच्या ऐवजी वॉटर बाथ ठेवायचं. वॉटर बाथच्या साहाय्यानं हीटिंग कंटिन्यू करायचं. हीटिंग सुरू केल्यानंतर व्होलाटाईल लिक्विड जे आहे, आता लिक्विड मिक्सचर ज्यावेळेस असतं त्यावेळेस त्याच्यामध्ये एक लिक्विड जे आहे ते व्होलाटाईल आणि दुसरं नॉन व्होलाटाईल असेल. हीट केल्यामुळं वॉटर बाथमध्ये हीट केल्यामुळं त्या मिक्सचरमधला जो व्होलाटाईल लिक्विड आहे त्याचा बॉइलिंग पॉईंट ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्याच्या वेपर्स तयार होतील आणि त्या वेपर्स या इकडून कंडेन्सरमधून या कोनिकल फ्लास्कमध्ये कंडेन्स होऊन ते लिक्विडच्या फॉर्ममध्ये कलेक्ट होईल म्हणजे डिस्टिल आउट होईल ते. आता यावेळेससुद्धा आपल्याला काय दाखवेल थर्मामीटर कॉन्स्टंट टेम्परेचर दाखवेल. म्हणजे व्होलाटाईल लिक्विड जोपर्यंत त्या कंडेन्सरमधून कोनिकल फ्लास्कमध्ये येतं तोपर्यंत थर्मोमीटर कॉन्स्टंट टेम्परेचर दाखवतं आणि ते कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजेच त्या व्होलाटाईल लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट असतो, तो नोट डाऊन करायचा असतो. ओके. आणि हा बॉइलिंग पॉईंट जो आहे तो व्होलाटाईल लिक्विड कोणता आहे हे कळण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरतो. ओके. आता या ठिकाणी व्होलाटाईल लिक्विड पूर्णपणे ज्यावेळेस या कोनिकल फ्लास्कमध्ये येईल त्यानंतर काय करायचं की वॉटर बाथ जे आहे बर्नर पहिल्यांदा बाजूला काढायचा, वॉटर बाथ रिमूव्ह करायचा. त्याच्यानंतर डिस्टिलेशन फ्लास्क जो आहे तो
फिल्टर पेपर किंवा नॅपकिनच्या सहाय्यानं ड्राय करून घ्यायचा. त्याच्यानंतर वायर गॉज ठेवायची आणि परत बर्नर जो आहे तो त्या डिस्टिलेशन फ्लास्कच्या खाली प्लेस करायचा आणि हीटिंग कंटिन्यू करायची. आता हे झालं डायरेक्ट हीटिंग. अगोदर सुरुवातीला आपण व्होलाटाईल लिक्विड डिस्टिल आउट करण्यासाठी काय केलेलं होतं, वॉटर बाथ यूज केलं होतं, म्हणजे आपण इनडायरेक्ट हीटिंग करत होतो. आता वायर गॉजच्या साह्यानं डायरेक्ट हीट करून नॉन व्होलाटाईल हा जो लिक्विड कंपाऊंड आहे त्या फ्लास्कमध्ये तो आपण डिस्टिल आउट करणार आहोत. आता स्ट्रॉंग हीटिंग, याच्यासाठी स्ट्रॉंग हीटिंग लागतं. नॉन व्होलाटाईल लिक्विड कंपाऊंड्स जे तुमच्या सिलेबसला आहेत त्यामध्ये मेनली ॲनिलीन आहे, ज्याचा बॉइलिंग पॉईंट 184 डिग्री सेल्सिअस आहे. त्याच्यानंतर नायट्रोबेन्झिन आहे, ज्याचा बॉइलिंग पॉईंट 210 डिग्री सेल्सिअस आहे. तर असे हाय बॉइलिंग पॉईंट असणारे नॉन व्होलाटाईल लिक्विड डिस्टिल आउट करण्यासाठी स्ट्रॉंग हीटिंगची आवश्यकता असते. मग या ठिकाणी आपण स्ट्रॉंग हीटिंग करून हे असे नॉन व्होलाटाईल लिक्विड जे आहे ते आपण डिस्टिल आउट करणार असतो. तर याच्यामध्ये सुरुवातीला ज्यावेळेस त्या लिक्विडचा नॉन व्होलाटाईल लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट रीच होईल त्यावेळेस त्याच्या वेपर्स तयार होतील. त्या वेपर्स थर्मोमीटरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील. त्याच्यानंतर तो थर्मामीटर तेवढं टेम्परेचर दाखवेल. त्यानंतर त्या साईड आर्ममधून डिस्टिलेशन फ्लास्कच्या या साईड आर्ममधून या कंडेन्सरमध्ये ते लिक्विड जे आहे, त्या वेपर्स ज्या आहेत त्या येतील, तिथं कंडेन्स होतील, म्हणजेच लिक्विडमध्ये त्या कन्वर्ट केल्या जातील आणि दुसऱ्या कोनिकल फ्लास्कमध्ये हे नॉन व्होलाटाईल लिक्विड जे आहे ते आपल्याला कलेक्ट करायचं असतं. आता जोपर्यंत नॉन व्होलाटाईल लिक्विड या डिस्टिलेशन फ्लास्कमध्ये आहे तोपर्यंत किंवा जोपर्यंत डिस्टिल आउट होतं नॉन व्होलाटाईल लिक्विड तोपर्यंत थर्मोमीटर मगाशी सांगितल्याप्रमाणे कॉन्स्टंट टेम्परेचर दाखवेल आणि हे कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजेच त्या नॉन व्होलाटाईल लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट असतो, तो नोट डाऊन करून घ्यायचा असतो आणि त्याच्यावरून सुद्धा आपल्याला अंदाज येतो की कोणता नॉन व्होलाटाईल लिक्विड कंपाऊंड असू शकतो मिक्सचरमध्ये. समजा 180 डिग्री सेल्सिअसच्या आसपासचा टेम्परेचर थर्मोमीटर दाखवत असेल, दॅट इंडिकेट्स नॉन व्होलाटाईल लिक्विड मस्ट बी ॲनिलीन. समजा 200च्या आसपास जर दाखवत असेल, दॅट इंडिकेट्स नॉन व्होलाटाईल लिक्विड फ्रॉम द मिक्सचर शुड बी नायट्रोबेन्झिन. तर याचा अंदाज थोडा येतो आपल्याला. त्यामुळं बॉइलिंग पॉईंट जो आहे तो अगदी केअरफुली तुम्हाला नोट डाऊन करावा लागेल आणि या पद्धतीनं मग डिस्टिल आउट कंटिन्यू करायचं आणि हे डिस्टिल आउट अगदी या डिस्टिलेशन फ्लास्कमधलं सगळंच्या सगळं लिक्विड डिस्टिल आउट होईपर्यंत हीटिंग कंटिन्यू करायचं नाही. समजा लिक्विड पूर्णपणे त्या डिस्टिलेशन फ्लास्कमधून गेलेलं असेल आणि आपण जर हीटिंग कंटिन्यू केली तर डिस्टिलेशन फ्लास्क जो आहे तो ब्रेक होऊ शकतो. तर थोडं 2 ते 4 ml ते नॉन व्होलाटाईल लिक्विड त्या डिस्टिलेशन फ्लास्कमध्ये राहिल्यानंतर किंवा ते तेवढं ठेवून बर्नर जो आहे तो बंद करायचा आणि त्याच्यानंतर डिस्टिलेशन असेंब्ली जी आहे ती हाय टेम्परेचरला आपण हीट केल्यामुळं हॉट झालेली असणार आहे, त्यामुळं त्याला ते डिस्कनेक्ट लगेच करायचं नाही आणि काही वेळानं डिस्टिलेशन असेंब्ली थोडी कूल झाल्यानंतर मग तुम्ही डिस्कनेक्ट करून हे नॉन व्होलाटाईल लिक्विड या कोनिकल फ्लास्कमधलं जे आहे ते तुम्ही त्याच्या आयडेंटिफिकेशनसाठी वापरू शकता. सो दिस इज हाऊ लिक्विड कंपाऊंड म्हणजे व्होलाटाईल लिक्विड आणि नॉन व्होलाटाईल लिक्विड जे आहे ते या सिंपल डिस्टिलेशन मेथडच्या सहाय्यानं आपण सेपरेट करू शकतो. ओके, सो दिस इज द सेपरेशन मेथड फॉर सॉलिड लिक्विड और लिक्विड मिक्सचर. याला फिजिकल मेथड असं म्हटलं जातं. बाय फिजिकल मेथड्स वी कॅन सेपरेट आउट सॉलिड लिक्विड और लिक्विड मिक्सचर्स फ्रॉम ईच अदर. यानंतर जे येतं म्हणजे तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे प्युरिफिकेशन. समजा मिक्सचरची फिजिकल स्टेट सॉलिड लिक्विड आहे, म्हणजे एक सॉलिड आहे दुसरा लिक्विड आहे. सॉलिड कंपाऊंडचं प्युरिफिकेशन पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हॉट वॉटरमधून करू शकता, इथेनॉलमधून करू शकता, त्याच्यानंतर बेन्झीन हे सॉल्वंट वापरून करू शकता. त्याच्यानंतर लिक्विड कंपाऊंडचं प्युरिफिकेशन जे आहे एक वाक्य फक्त त्या ठिकाणी लिहायचं आहे. व्होलाटाईल लिक्विड इज प्युरिफाईड बाय रिडिस्टिलेशन.
नॉन व्होलाटाईल लिक्विड इज प्युरिफाईड बाय रीडिस्टिलेशन. रीडिस्टिलेशन म्हणजे परत डिस्टिलेशन प्रोसेस जी आहे ती रिपीट करायची. म्हणजे कोनिकल फ्लास्कमध्ये जे कलेक्ट झालेलं लिक्विड असेल ते परत डिस्टिलेशन फ्लास्कमध्ये घ्यायचं, परत ते त्या सांगितलेल्या प्रोसिजरप्रमाणेच हीट करायचं. याला आपण काय म्हणतो, रीडिस्टिलेशन. सो all liquids that may be volatile liquid or non-volatile liquid should be purified by redistillation method. यानंतर येतो तो म्हणजे डिटेक्शन ऑफ टाईप ऑफ सॉलिड कंपाऊंड. जर मिक्सचरची फिजिकल स्टेट सॉलिड असेल तर त्या सॉलिड कंपाऊंड जो सेपरेट झालेला सॉलिड कंपाऊंड आहे, वॉच ग्लासवर जो सॉलिड कंपाऊंड मिळालेला असतो त्या सॉलिड कंपाऊंडचा आपल्याला टाईप, केमिकल टाईप म्हणजे ॲसिड आहे, फिनॉल आहे, बेस आहे का न्यूट्रल आहे हे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. आणि याच्यासाठी FY प्रमाणेच जसं आपण इंडिव्हिज्युअल कंपाऊंडचा टाईप काढत होतो त्याच पद्धतीने त्याचा टाईप काढायचा आहे. त्याच्यानंतरचा येतो मुद्दा म्हणजे डिटेक्शन ऑफ टाईप ऑफ लिक्विड कंपाऊंड. सॉलिड लिक्विड असेल तर पहिल्यांदा आपण सॉलिडचा केमिकल टाईप काढला, त्याच्यानंतर लिक्विडचा केमिकल टाईप. याच पद्धतीने 3 टेस्ट आहेत ज्या तुम्ही FY आणि SYला केलेल्या आहेत. टेस्ट फॉर ॲसिड, टेस्ट फॉर फिनॉल, टेस्ट फॉर बेस. आणि या तिन्ही टेस्ट जर ॲब्सेंट आल्या तर न्यूट्रल म्हणायचं, त्या कंपाऊंडचा टाईप जो आहे तो न्यूट्रल. मग ह्या दोन्ही कंपाऊंडचे म्हणजे सॉलिड लिक्विड मिक्सचर असू दे किंवा लिक्विड लिक्विड मिक्सचर असू दे, सॉलिड लिक्विड असेल तर डिटेक्शन ऑफ टाईप ऑफ सॉलिड कंपाऊंड म्हणायचं. 3 टेस्टपैकी कोणती टेस्ट पॉझिटिव्ह येते बघायचं आणि त्याच्यावरून देअर फॉर दी टाईप ऑफ सॉलिड कंपाऊंड इज डॅश डॅश, ॲसिड, फिनॉल, बेस किंवा न्यूट्रल काय असेल तो त्या ठिकाणी आपल्याला मेन्शन करावा लागेल. त्याच्यानंतर डिटेक्शन ऑफ टाईप ऑफ लिक्विड कंपाऊंड. परत 3 टेस्टपैकी 3 टेस्ट करत जायचं, कोणती टेस्ट पॉझिटिव्ह येते त्यानुसार आपल्याला खाली एक सेंटेन्स लिहावं लागेल. देअर फॉर दी केमिकल टाईप ऑफ लिक्विड कंपाऊंड इज डॅश डॅश, ॲसिड, फिनॉल, बेस ऑर न्यूट्रल, यापैकी कोणता असेल तो. आणि या दोन्ही कंपाऊंडचा केमिकल टाईप मिळाल्यानंतर मग एक आपण कॉमन स्टेटमेंट करणार आहोत, ते म्हणजे देअर फोर दी केमिकल टाईप ऑफ मिक्सचर इज डॅश डॅश. समजा सॉलिड कंपाऊंडचा टाईप आलेला आहे न्यूट्रल आणि लिक्विड कंपाऊंडचा टाईप आलेला आहे बेस. सो न्यूट्रल प्लस बेस किंवा न्यूट्रल प्लस न्यूट्रल टाईप काही येऊ शकतो. तर या ठिकाणी तुम्हाला हा कॉमनमध्ये टाईप जो आहे तो लिहायचा आहे. देअर फॉर द केमिकल टाईप ऑफ द मिक्सचर इज ॲसिड प्लस न्यूट्रल, बेस प्लस न्यूट्रल और न्यूट्रल प्लस न्यूट्रल. न्यूट्रल प्लस न्यूट्रलसुद्धा असू शकतो, दोन्ही कंपाऊंड्स न्यूट्रल असू शकतात. ओके. याच्यानंतर 6वा पॉईंट जो येतो तो म्हणजे आयडेंटिफिकेशन ऑफ डॅश डॅश कंपाऊंड. सॉलिड लिक्विड असेल तर आता सॉलिड कंपाऊंडचा आपण टाईप काढलेला असतो किंवा आपल्याला दोन्ही कंपाऊंडचे टाईप मिळालेले असतात. त्यामुळे या ठिकाणी आपण म्हणू शकतो स्पेसिफिक. समजा सॉलिड कंपाऊंड, सॉलिड लिक्विड मिक्सचर आहे, सॉलिडचा टाईप आलेला आहे न्यूट्रल आणि लिक्विडचा सुद्धा टाईप आलेला आहे न्यूट्रल. तर 6 नंबरचा जो पॉईंट आहे आयडेंटिफिकेशन ऑफ, हे टायटल पूर्ण कसं करायचं, आयडेंटिफिकेशन ऑफ सॉलिड न्यूट्रल कंपाऊंड. आयडेंटिफिकेशन ऑफ सॉलिड न्यूट्रल कंपाऊंड. मग याच्यानुसार आणि 7वा मुद्दा मग जो येणार आहे पुढं तो म्हणजे आयडेंटिफिकेशन ऑफ लिक्विड न्यूट्रल कंपाऊंड. ओके, लिक्विड न्यूट्रल कंपाऊंड. आता समजा मिक्सचरची फिजिकल स्टेट लिक्विड प्लस लिक्विड असेल, दोन्ही लिक्विड्स असतील तर एक लिक्विड व्होलाटाईल असणार आहे, दुसरं नॉन व्होलाटाईल असणार आहे. आणि समजा लिक्विड लिक्विडचा आपण सेपरेट टाईप काढल्यानंतर व्होलाटाईल लिक्विडचा टाईप आलेला आहे न्यूट्रल आणि नॉन व्होलाटाईल लिक्विडचा टाईप आलेला आहे बेस. तर या ठिकाणी आपण काय लिहिणार आहे, 6व्या मुद्द्याला 6व्या मुद्दा जो आहे त्याचं टायटल कसं येणार आहे, आयडेंटिफिकेशन ऑफ व्होलाटाईल न्यूट्रल कंपाऊंड. आयडेंटिफिकेशन ऑफ व्होलाटाईल न्यूट्रल कंपाऊंड. आणि त्याच्यानंतर 7वा जो मुद्दा येईल त्याचा टायटल कसं असणार आहे, आयडेंटिफिकेशन ऑफ नॉन व्होलाटाईल बेस कंपाऊंड. कारण नॉन व्होलाटाईल लिक्विडचा आपण टाईप काढला बेस जर काढला असेल तर त्याचं टायटल या पद्धतीनं. म्हणजे आपल्याला त्या कंपाऊंडची जेवढी काही इन्फॉर्मेशन मिळते, म्हणजे आपल्याला सॉलिड आहे का लिक्विड आहे हे समजतं,
त्याच्यानंतर ॲसिड फिनॉल बेस न्यूट्रलपैकी कोणता आहे हे समजतं. त्यानुसार या 6व्या आणि 7व्या मुद्द्याला आपण टायटलमध्ये ते इन्फॉर्मेशन जी आहे ती इन्क्लूड करायची आहे. ओके. आयडेंटिफिकेशन ऑफ सॉलिड लिक्विड असेल तर परत एकदा सांगतो, सॉलिड लिक्विड मिक्सचर असेल आणि सॉलिडचा टाईप जर न्यूट्रल आला असेल, लिक्विडचा टाईप जर न्यूट्रल आला असेल तर आयडेंटिफिकेशन ऑफ सॉलिड न्यूट्रल कंपाऊंड 6वा पॉईंट. 7वा पॉईंट आयडेंटिफिकेशन ऑफ लिक्विड न्यूट्रल कंपाऊंड. या पद्धतीने आता आयडेंटिफिकेशन ऑफ 6वा मुद्दा जो काय असेल तो सॉलिड न्यूट्रल कंपाऊंड. याच्यामध्ये परत FY प्रमाणेच प्रिलिमिनरी टेस्ट घ्या. त्याच्यानंतर डिटर्मिनेशन ऑफ फिजिकल कॉन्स्टंट, मेल्टिंग पॉईंट घ्या किंवा बॉइलिंग पॉईंट. जर तुम्ही डिस्टिलेशन करत असतानाच आपण बॉइलिंग पॉईंट रेकॉर्ड केलेला असतो, तो इथं बॉइलिंग पॉईंट लिहू शकता. त्याच्यानंतर डिटेक्शन ऑफ एलिमेंट्स, नायट्रोजन, सल्फर आणि हॅलोजनच्या टेस्ट घ्यायच्या. तिन्हीही लिहाव्या लागतील. ज्या पॉझिटिव्ह येतील त्याप्रमाणे आपल्याला त्या कंपाऊंडमध्ये कोणते एलिमेंट्स आहेत ते खाली एका सेंटेन्सच्या सहाय्यानं लिहिता येतं. त्याच्यानंतर म्हणजे आता कसं लिहायचं ते सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल सॉलिड कंपाऊंड जो आहे न्यूट्रल आहे आणि त्याच्या डिटेक्शन ऑफ एलिमेंटच्या आपण टेस्ट घेतल्या. तर नायट्रोजन फॉर एक्झाम्पल प्रेझेंट आला, सल्फर ॲब्सेंट आला, हॅलोजन ॲब्सेंट आला. तर खाली सेंटेन्स कसं लिहिणार, देअरफॉर द सॉलिड न्यूट्रल कंपाऊंड कंटेन्स CHO and N एलिमेंट्स. CHO एलिमेंट्स हे ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये प्रेझेंट आहेतच असं आपण कन्सिडर करतो आहे. याच्या व्यतिरिक्त नायट्रोजन, सल्फर आणि हॅलोजन आहेत का हे आपण डिटेक्शन ऑफ एलिमेंट्स या पॉईंट खाली वेगवेगळ्या टेस्टच्या सहाय्यानं बघत असतो. तर याच्यामध्ये समजा नायट्रोजनची टेस्ट प्रेझेंट आली असेल किंवा नायट्रोजन प्रेझेंट ॲब्सेंट आलेला आहे, सल्फर ॲब्सेंट आलेला आहे, हॅलोजन प्रेझेंट आलेला आहे. हॅलोजन कोणता आलेला आहे पुढं आपल्याला तो फाइंड आउट करावा लागेल. क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे का आयोडीन आहे. समजा ब्रोमीन आला असेल तर सेंटेन्स कसं येणार, देअरफॉर दी सॉलिड न्यूट्रल कंपाऊंड कंटेन्स CHO and Br एलिमेंट्स. ॲक्च्युली ब्रोमीन जो आहे तो सॉलिड कंपाऊंडमध्ये असत नाही. हॅलोजन्स जे आहे ते या तुमच्या सिलेबसला जे कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये कोणत्याही सॉलिड कंपाऊंडमध्ये हॅलोजन्स नाही आहे. तर काही हिंट्स जे आहेत ते यानंतर मी सांगेन परत. त्याच्यानंतर येतं ते म्हणजे डिटेक्शन ऑफ फंक्शनल ग्रुप. कंपाऊंडचा टाईप कोणता आहे, ॲसिड, फिनॉल, बेस, न्यूट्रलपैकी कोणता आहे आणि एलिमेंट्स कोणते आहेत याच्यावरून ठरवायचं की फंक्शनल ग्रुपच्या टेस्ट कोणत्या घ्यायच्या. त्या सिक्वेन्सप्रमाणे घ्यायच्या. फंक्शनल ग्रुप कोणते प्रेझेंट आहेत हे या टेस्टवरून तुम्हाला कळतं. त्याच्यानंतर या माहितीवरून कोणता कंपाऊंड असू शकतो हे आयडेंटिफाय करायचं. त्याच्यानंतर कन्फर्मेटरी टेस्ट घ्यायची आणि मग समरी लिहायची. समरी लिहित असताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये की टाईप म्हणजे ॲसिड, फिनॉल, बेस, न्यूट्रलपैकी. त्याच्यानंतर MP असेल तर MP फक्त लिहा. बॉइलिंग पॉईंट त्या ठिकाणी लिहायची गरज नाही, MP फक्त लिहायचा. एलिमेंट्स कोणते आहेत ते लिहायचे. फंक्शनल ग्रुप कोणता आहे, नेम आणि स्ट्रक्चर, ही सगळी इन्फॉर्मेशन या समरीमध्ये येईल. याच्यानंतर हे झालं आयडेंटिफिकेशन ऑफ म्हणजे पहिल्या कंपाऊंडचं आयडेंटिफिकेशन. तो सॉलिड असेल, सॉलिड लिक्विड मिक्सचर जर असेल तर सॉलिड कंपाऊंडचं, आणि दुसरा लिक्विड जर असेल तर या ठिकाणी आयडेंटिफिकेशन ऑफ लिक्विड न्यूट्रल कंपाऊंड किंवा त्याचा टाईप जो काही मिळेल तो त्या ठिकाणी हेडिंगमध्ये तुम्हाला लिहावा लागेल. याच्या परत याच पद्धतीने प्रिलिमिनरी टेस्ट, डिटर्मिनेशन ऑफ फिजिकल कॉन्स्टंट. आता सेकंड कंपाऊंड जो आहे म्हणजे पहिला सॉलिड लिक्विड या मिक्सचरमध्ये आणि लिक्विड मिक्सचरमध्ये सेकंड कंपाऊंड जो आहे तो लिक्विडच असणार आहे. म्हणजे सॉलिड लिक्विडमध्ये सेकंड कंपाऊंड लिक्विड आहे आणि लिक्विडमध्ये दोन्ही कंपाऊंड्स लिक्विड्स आहेत. त्यामुळे या ठिकाणी डिटर्मिनेशन ऑफ फिजिकल कॉन्स्टंटमध्ये मी फक्त बॉइलिंग पॉईंट म्हटलेलं आहे, कारण दिलेला सेकंड कंपाऊंड जो आहे तो लिक्विडच असणार आहे दोन्ही प्रकारच्या मिक्सचर्समध्ये. त्याच्यानंतर डिटेक्शन ऑफ एलिमेंट्स, मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या टेस्ट कॅरी आउट करावं लागतील. कोणते एलिमेंट्स प्रेझेंट आहेत ते बघायचं आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला त्या टेस्ट पॉझिटिव्ह लिहायच्या, ज्याचे ऑब्झर्वेशन्स तुम्हाला पॉझिटिव्ह मिळतील त्या. त्याच्यानंतर खाली सेंटेन्स एक लिहायची आणि त्याच्यानंतर त्या माहितीवरून फंक्शनल ग्रुपच्या टेस्ट कोणत्या घ्यायच्या हे या ठिकाणी तुम्ही ठरवू शकता. त्यानुसार कोणता फंक्शनल ग्रुप आहे हे तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन, कंपाऊंडचं आयडेंटिफिकेशन करायचं.
त्याच्यानंतर त्याची कन्फर्मेटरी टेस्ट घ्यायची आणि मग समरी ॲज युजल मगाशी सांगितल्याप्रमाणे समरी सेकंड कंपाऊंडची सुद्धा लिहायची. आणि शेवटचा मुद्दा येतो तो म्हणजे रिझल्ट. ॲज युजल देअरफॉर द गिवन ऑर्गॅनिक मिक्सचर कंटेन्स डॅश डॅश एक नंबर कंपाऊंड डॅश डॅश अँड सेकंड डॅश डॅश कंपाऊंड्स. दोन्ही कंपाऊंडचे फक्त या ठिकाणी नावं लिहायची आहेत. तर या सॉलिड सॉलिड मिक्सचर आणि सॉलिड लिक्विड 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 मिक्सचरमध्ये फक्त दोन गोष्टीमध्ये फरक आहे. तो म्हणजे सॉलिड लिक्विड आहे का लिक्विड लिक्विड आहे हे ठरवण्यासाठी वॉच ग्लासवर 5 ते 6 ड्रॉप्स घेऊन मिक्सचरला फुंकर घालायची आणि त्याच्याहून सॉलिड लिक्विड आहे का लिक्विड लिक्विड आहे हे ठरवायचं. आणि त्याच्यानंतर सेपरेशन of such compounds of solid liquid and liquid liquid mixture by simple distillation method. ओके, आता याच्यावर ऑब्जेक्टिव्ह किंवा ओरल क्वेश्चन्स कशा पद्धतीचे विचारू शकतात. बॉइलिंग हाऊ विल यू डिफाईन बॉइलिंग पॉईंट. बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय हे विचारू शकतात. त्याच्यानंतर ॲसिडमध्ये कोणता फंक्शनल ग्रुप असतो, बेसमध्ये कोणता फंक्शनल ग्रुप असतो. त्याच्यानंतर रिॲक्शन्स या ठिकाणी डिटेक्शन ऑफ एलिमेंट्समध्ये रिॲक्शन्स काय होतात. त्याच्यानंतर डिटेक्शन ऑफ टाईप, कंपाऊंडचा टाईप ॲसिड फिनॉल बेस न्यूट्रल यापैकी कोणता आहे हे कसं ठरवलं जातं आणि त्याच्यामध्ये होणाऱ्या रिॲक्शन्स काय आहेत हे याच्यावर क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. तर याची तुम्हाला तयारी करावी लागेल. ओके, काही हिंट्स ज्या आहेत ते ॲक्च्युली तुम्हाला म्हणजे ऑफलाईन प्रॅक्टिकल करावं लागत असतं तर त्या हिंट्सचा जास्त उपयोग झाला असता. परंतु या ठिकाणी आता ऑफलाईन प्रॅक्टिकल होण्याचे चान्सेस जे आहेत ते अगदी असे नगण्य आहेत. त्यामुळं ऑनलाईन एक्झामच होईल आणि त्याच्यासाठी तुम्हाला थेरॉटिकल नॉलेज जे आहे ते एक्सपेरिमेंटच्या बाबतीत घ्यावं लागेल. काही टेस्ट पार्ट कराव्या लागतील आणि त्या टेस्ट आता फॉर एक्झाम्पल हाऊ नायट्रोजन इज डिटेक्टेड फ्रॉम ऑर्गॅनिक कंपाऊंड. व्हॉट इज द प्रोसिजर फॉर सोडियम फ्युजन टेस्ट. लॅसॅग्नेज टेस्ट जी आहे ती कशासाठी यूज केली जाते. त्याच्यानंतर मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय, ॲसिड आणि बेसमध्ये रिॲक्शन कोणत्या प्रकारचे असते. अशा पद्धतीचे क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जाऊ शकतात. ओके, सो प्रिपेअर फॉर the online examination and if you have any questions you can ask me. Thank you very much.